बाबा. काय ग, काय झालं? एवढी धावत का आलीस? बाबा मला ना. काय ग, काय झालंय? बाबा मला ना आईची खूप आठवण येत होती. येत होती म्हणजे येतेच आहे. बरं मग? मी ना माई आजी जवळ रडत होते. हो का? छान. मला ना माई आजीने खूप समजावलं आणि मी तो निबंध लिहिला होता ना. तो माझी आई म्हणत मैत्रिणीच्या आईवर निबंध लिहिला होतास तो? तोच. त्याबद्दल पण खूप समजावलं. हो. पण मला आता कळलंय हो आईचं महत्व. आणि मला तिच्याशी आता बोलायचंय. तिला सॉरी पण म्हणायचंय. मला तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की माझं चुकलंय हे, पण तेव्हा मला कळालंच नव्हतं. पण आता आई नाहीये ना, आता मला कळालंय. सगळ्या जगात मला सर्वात जास्त आईच आवडते. चला, म्हणजे उशिरा का होईना पण तुला आईचं महत्व समजलं. ते सगळ्यात महत्वाचं, हो की नाही? चला चला, आता रडायचं नाही. पण बाबा मला आत्ताच्या आत्ता आईला सॉरी म्हणायचंय. प्लीज तुम्ही फोन लावा ना. मयो, मला अगदी मनापासून उत्तर द्या. तुला हे सगळं आईला खरंच सांगायचंय? हो बाबा. मग मयू, त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. तू आईला पत्र लिह. पत्र? पत्र. हे बघ, आता तू फोन करशील किंवा SMS करशील, ते काय ग, ते थोड्या वेळाने विरून जाईल. पण तू जर का पत्र लिहिलंस ना, तर ते पत्र आई जवळ कायम स्वरूपी राहील. तिला ते पुन्हा पुन्हा वाचता येईल. अगदी तू मोठी होशील ना, तेव्हा देखील ते पत्र तिच्याकडे असेल. तुला देखील वाचताना किती छान वाटेल. हे बघ, तुला जे काही वाटतंय ना आता, ते सगळं सगळं लिह त्या पत्रामध्ये. काय? खरंच बाबा असं होईल? एक मिनिट. शाबास. बसा, अंडी घालून. हे घे. आणि हे पेन. इथे लिहायचं, प्रिय आई. लिह. प्रिय प्रिय आई. आई, मला तुझी फार आठवण येते. प्लीज तू लवकर ये ना. तू कधी येणार आहेस? खूप खूप. मयो, तुला असं पत्र लिहिताना बघून मला देखील असं वाटायला लागलंय मीही पत्र लिहावं आईला. बाबा खरंच? कारण मला देखील आईची खूप आठवण येते ना. लिहा लिहा.